नमस्कार. गुरुकुशामृत योग हा हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि सिद्धी देणारा मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेले शुभ कार्य, खरेदी आणि उपासना दीर्घकाळ टिकणारे शुभ फळ देते. गुरुकुशामृत योगाच्या दिवशी खालील गोष्टी करणे लाभदायक मानले जाते. खरेदी आणि गुंतवणूक. सोने चांदी. या दिवशी सोने, चांदी, दागिने किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ असते. नवीन वस्तू, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, घर किंवा जमिनीची खरेदी करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. गुंतवणूक, शेअर बाजार, मुदत ठेव किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस फायदेशीर आहे. पूजा आणि उपासना. लक्ष्मीनारायण पूजा. देवी लक्ष्मी, भगवान विष्णू, गणपती आणि कुबेर यांची पूजा करा. गुरु उपासना. दत्त गुरु किंवा स्वामी समर्थ महाराजांची उपासना करा, ज्यामुळे गुरुदोष दूर होतो. केळीच्या झाडाची पूजा. केळीच्या झाडाला किंवा झाडाला पाणी अर्पण करून हळद, कुंकू, गूळ आणि चणा डाळ अर्पण करावी. मंत्र जप. नमो भगवते वासुदेवाय किंवा नमो नारायणाय या मंत्रांचा जप करा. उपाय आणि सेवा. हळदीचा उपाय. आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावी. स्वस्तिक काढणे. घराच्या मुख्य दरवाजावर आणि किचनमध्ये हळदकुंकवाने स्वस्तिक काढावे. दान. गरजवंतांना पिवळ्या रंगाच्या वस्तू, जसे की पिवळे फळ, केळी, पिवळे कपडे किंवा अन्नदान करावे. गोसेवे. गाईला गुळपोळी किंवा भिजवलेली चणा डाळ खाऊ घालावी. काय करू नये. गुरुकुशामृत योगावर विवाह कार्य करणे टाळावे. थोडक्यात, हा दिवस नवीन सुरुवात, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी समर्पित करावा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.